सकाळच्या दोन साहेबांनी सांगितलंय पाहतो जाऊन कोणी काही दार लोटेल का काय काही नाही. कोणी आहे करात? हो आहे कोणी इथं? काय वारवण भाऊ इकडे या, इकडे या. अहो, थांबा, तुम्ही इकडे या. आले ना. आम्हाला बोलू ते आम्ही सरकारी माणसं आहे, आम्ही घाल तुमच्याकडे येऊ. काय म्हणतो का ना आता बाबा? काय म्हणता बाबा बोला. तुम्ही बाई, तुम्ही तर तिकडे राहत होत्या, परत इकडे कश का आल्या? अहो आम्ही तिकडली शेती विकली ना. तिकडची विकली आणि इकडे घेतली का? हा म्हणजे तिकडे ज्या करीत होते आता ते इकडे करायला लागले का तुम्ही? म्हणजे लाईट बिल भरलं नाही ना हो? आपण तुमच्यात थोडा बी फरक नाही झाला ना. तुम्ही जाशील तशीच आहे. तुम्ही तसं दिसू राहिल्या ना हो. पण म्हणजे तिथे लाईट बिल भरीत नव्हत्या, हा तिकडे तेच रडगाणं, आणि आता इथं आलो तर इथं तेच रडगाणं आहे तुमचं आलो. आम्हाला दुसरा कोणता वायरमॅन असं चालला फक्त असता? एवढं करा बरं का, काय तिथं सोयाबीनचं नाटक करून सांगत होता, इथं एखादं दुसऱ्या पिकाचं नाटक करू नका सांगू असं. अहो आता ते कांदा बी करेल ना. ते असं. असं वाटलं विकलं होतं म्हणजे तुम्ही घेतलं बरोबर, आता कॅचच करून घेतला. काय मग तिकडं नाही का सोयाबीन दिल्यावर भरू, सोयाबीन गेली का भरू, आता इकडं लगेच कांद्याचं काढलं. हा, मग त्या कांदा बी अजून गेलाच नाही तर कसं काय बरं? म्हणजे तुमचं सगळं याच्यावरच राहतं का? हो ते मी थोडी बोलले होते, तुम्हीच बोलले होते का बाई मी तो बिला भरतो आणि माझ्या संग लग्न बी कर असं बोलले नाही का? तयार तुम्ही झाल्या होत्या ना. पण मी कुठे तयार झाले? मी मजा केली होती तुमची. मला नाही वाटत, मला काय असं वाटत नाही का आपण दोघं वेगळं होऊ आता असं. म्हणजे मग आता मी इकडे आलो बदली होऊन, हा. आणि तुम्ही शेती घेतली इकडं. अहो, तुम्ही काय माय कर्मालाच आहे का काय काही कळत नाही मला. राजीनामा देऊन टाका ना तुम्ही. आले ना तुम्ही तिथं. मग आता आपली एकच भेट हो राहिली, जिडं जावं तिकडे तेच आहे आपलं दोघांचं. नाही नाही तुम्ही असं करून मला नवरा नक्कीच सोडायला लावणार आहे नाही का? हा हा नाही, मी काल सांगू तुम्हाला नवरा सोडायला हो. मग पैसे द्या लाईट बिल. मला वरती नवरे आमच्यावाले आमच्या नावाने अशी तफ करून राहिली. मग भरा ना तुम्ही. हा? तुम्ही भरा. परत तेच रिपीट हा, मागचं. मग तर भरता ना मग बिल. हा? भरता ना. बिल भरताना हा मागचे दिले नाही, आता तर येतं सोडूनच या मग विषय. अहो ते आता मी तिथं होते का तुमचे पैसे द्यायला? बरं जाऊ द्या, मागचं ते भरलं की नाही भरलं ते तिकडचे पाहून घेतील वायरमन. आता तो विषय जरा तुम्ही ड्रॉप करा जरा थोडा. मी जे काय कामासाठी आलोय तुमच्याकडे, झाली आपली ओळख काय झाली, सगळी झाली. आता मी आहे इथं 4-5 वर्ष, इथं माझी बदली आहे आणि तुम्ही इथंच कायमचे आले असं वाटतंय मला. 4-5 वर्ष आहे का आता? आज 5 वर्ष माझी बदलीची इथं आता. भाई काय डोक्याला ताण झाला आता येऊ. हा? हा तुम्हाला काय ताणवा नाही का? तुमचं एकटंच बिल घ्यायचे काय इकडे मला? तुम्ही असे घरी येऊन बसत उठतच नाही. गावातले अख्खे बिलं गोळा करायचे, शेती मळ्यातली बिलं गोळा करायची, मला काही तुमच्याकडेच यायचंय फक्त. हो साहेब आमच्याकडे काही पैसे नाही, आम्ही काही भरणार नाही. जाऊ येईन तेव्हा आम्ही तिथे जाऊ. अहो, असं कसं तिथं नाही जायचं? अधिकार आम्हाला दिले. हे काय तुमचं बळजबरी? तुमच्या का आता तुमच्याकडे 4 वर्षांनी येईल, 2 वर्षांनी पैसे येतील, मग तुम्ही तेव्हा आणून देणार का? त्या पैसे लाईट कट करून टाकीचं जाऊ द्या ना मर्द. तुम्ही हात तर लावून दाखवा आता. असं तेव्हा तिथं कट केलं होतं. हो, तिथं हात लावायचा अधिकारच आम्हाला आहे. उघडा दरवाजा. कशाला उघडा? तुम्हाला कट करून द्या, तुम्ही म्हणे हात लावून दाखवा बस. आता काय माझ्या घरात घुसता का मग? आता आमचं जर मीटर तो घरात आहे मग तिथं नाही घुसायचं. मग जा ना तुम्ही, फक्त उघडून दाखवा मला. काय बाईची एकदम अवघडच झाली. हा मग अहो मी सरकारी माणूस आहे, मी का बरं घाबरायचं तुम्हाला? अहो घाबरू नका आम्हाला तुम्ही, पण आमच्या नियमापर्यंत वागा ना कमीत कमी. आमचं जे नियम आहे ते तर ठेवा ना. काय नाही मी तुमचा. आमचे नियम आहे असे एवढेच का तुम्ही 4-4 महिने बिल थकवले ते भरा बा फक्त, एवढंच आमचं म्हणणं आहे. कोणाची बिलाला एवढे कंटिन्यू भरेल दाखवा बरं मला. कोणाचे म्हणजे? हा अहो बाकीचे जाऊ दे, फुकाट वापरी ते मग- तुमच्या मर्यादेत तुमचं पहा ना तुम्ही. मग आम्हाला काय रोग झाला का? आम्ही वापरीतून फुकट मी काय म्हणतो, मला तुमचं बिल पाहिजे 4 महिन्याचं. मला नाही भरणार. तुम्हाला सांगितलं नाही एकदा? मी लय हटवादी माणूस आहे. मी तुम्हाला पण लय आठवडी मी मग. तुम्ही माणसं गोळा करशाल ना हा तर मी बाया गोळा करील. मग बाय गोळा करणार आहे हा. कशाला? तुम्ही तर म्हणता मी माणसं करते, मी बाया करतो, मग चाल द्या कार्यक्रम मोठ्याने. तुम्ही डोक्यात नाही. काय बोलती बाई तू? हा मग हा एका वायरमॅनला अशी बोल राहिली काय? मग वायरमॅन तुमच्या घरी इकडे कुठं? वायरमॅन माझ्या घरी नाही, वायरमॅन ऑफिसला राहते. मी नाही राहिलो का? तुम्ही नाही राहिलं डोक्यात? अहो जिकडे मी गेले तिकडे जेव अहो राहिले मी तुम्ही. डोक्यातच आहे. मी बिल घ्यायला आलोय आणि मला बिल जर नाही भेटलं तर मी मीटर बंद करायला आलोय, आणि तुम्ही मला म्हणता का डोक्यात नाही? हो आम्ही एवढे मोठमोठ्याला पोलवर चढतो, हा आणि मग लाईट गेल्यावर कसं? हॅलो वायरमॅन भाऊ, अहो काय का लाईट गेली? अंधारात बसलो, जेवले नाही, खावले नाही, हा झोपा येते नाही, गरम होऊ राहिलं, पंखे चालू कसे करायचे? अहो, तुमचं काम आहे ते. काय मला वायरमॅन आठवतं तुम्हाला? मग तुमचं काम आहे ते. तुम्ही आमचं duty काम ला आहे आम्हीच ना. करू राहिलो. मग आमच्या कामासाठी तिथं आलो ना आम्ही. पगार घेत नाही का तुम्ही? पगार आम्ही घेतो, पण मग आमची तुम्ही जर बिल नाही भरली तर पगार कुठून यायचं आम्हाला? ते तुम्ही तुमचं ठरवा बरं. जा बरं तुम्ही. भाई जास्त बोलू नका, तुम्हाला मी आता सांगतो. मला फक्त माझे 4 महिन्याचं बिल पाहिजे, नाही तर आता साहेबाला लगेच बोलून घेतो इथं मी. तुम्ही दांगडो करू नका बरं का इथं. डांगडू डुंगडू काय डांगडू डुंगडू? तिथे आलं तिथे 4 आणि 5 महिन्याची बिल थकेल, इथे आलं तर इथं सगळीकडे तोच तमाशा आहे तुमचा आला. काय ते जास्त आमची मर्जी. आम्ही 4 महिने थकू नाही 6 महिने थकू. मग आमची मर्जी, आमच्या पद्धतीने आम्ही काम करतो ना. जा बरं तुम्ही घरात करा बरं. जा म्हणजे काय करणारच मी. जा, करा बंद. उघडा ते कुलूप.
नाही उघडणार. मग तुम्ही तर म्हणता जाऊ न पा कुलूप उघडा म्हणतो नाही उघडणार. म्हणून तर जाऊन पहा म्हणते ना मग मी. म्हणजे आता आपण तोडून जायचं का दरवाजा? मग तुम्ही तर म्हणते मी वायर कट करतो, मग दाखवा कट करून. तुमचे घरवाले कोणी त्यांना बोलवा इकडं. ते थोडी घर राहते अशी तुमच्यासारखं, ते त्याला कुठं तेवढंच राहते? काम आहे काय? ते कुठं राहते? याच्या त्याच्या घरी जायचं. अहो ते कुठं राहते ते सांगा ना. ड्युटीला आहे ते. कुठं म्हणजे? कुठल्या ठिकाणी कामाला, कोणत्या ठिकाणी सर्व्हिसला ती? ते एसटी महामंडळामध्ये. त्यांना पगार नाही दिला तुमचं घर चालेल का? कुठे देते पगार? 4 महिने पगार नाही होत. आत्ता पगार होती नाही, हा मग. आत्ता बंद झाले. पहिले कसे कचा 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 घेत होती. अहो तेव्हा दिवाळी होती, म्हातारी आजारी पडली होती, पोराची फी भरायची होती. म्हातारा नव्हता का आजारी पडेल? म्हातारा गेला जत्राला. जत्रेला. कशाला? देवा घरी. मग जत्रालाच म्हणलो ना मग मी. मग ती जत्रा राहते का? देवाघरची जत्रा करायला गेली असं. तुमच्याशी गोड बोलायला लागलं का तुम्ही ना लुलू तुपू एकदम बराबर असे तुम्ही बराबर असे गुळावानी पगडायला सुरुवात करीत्या. गुळावानी? बरं जाऊ दे, ते गुळ बिळ जाऊ द्या. बिलाचं काय ते सांगा. तुम्ही सुधरायला जाशी का? सुधारणा म्हणजे आडाचं काय म्हणजे? मग? मला टेन्शन आलंय, बिल नाही भरून राहिलं तुम्ही डायरेक्ट म्हणते हात लावून पहा, हे करून पहा, ते करून पहा. मग भरा ना तुम्ही. हा आल्या परत तिथं. भरा ना. म्हणजे आल्या पहिल्या पॉइंटवरच आल्या बॉस. बरं एवढ्या वेळेसच भरा. 4 महिन्याचं बिल आहे ती. हो आम्ही गरीब माणसं आहे. अरे बापरे. हा ना, काय करता? काय वारीने उडून राहिलो का ते पाहू राहिलो म्हणून. गरीब आहे ना तुम्ही. नाही नाही तसं नाही, पण खरंच गरीब आहे आम्ही. इकडे किती जमीन आहे तुमची आता? काय 20 एकर आहे. हा हा 40 बिघे. हा. गरीब आहे ना, असं होते चालूच राहत. अहो लोकाल 200 बिघे, आमच्याकडे फक्त 20 आहे. काय सांगा? अहो आम्ही वकलो तर सुपारी घ्यावा का? आम्ही जर वकलो ना तर सुपारी खिशात राहत नाही आमच्यावाल्या. मग आता कशाला मग? वकलो तर सुपारी नाही आमच्याकडे. असं. आणि तुमच्याकडे 40 बिघे जमीन हा आहे. वर म्हणते आम्ही गरीब आहे, भरा ना आमची बिल. काय सांगा? अहो सरकारी माणूस आहे, गरीब वायरमन आहे. विचार करा, पोट भरायला लागत आम्हाला येऊन. कारण आयुष्यभर घ्या गावाला तर त्या गावाला, त्या गावाला तर ह्या गावाला. आमचं आयुष्य काय राहत तुम्हाला माहिती का? अहो पोलवर जर गेलो लाटकलं तर आवरलं आमचं काम. बरं एक काम करा ना, आता मी बिल देते तुम्हाला. अरे वा. पण मग मला मिरच्या खोड लागा ना. हा मिरच्या खोड लागा. हा. मी तुम्हाला मिरच्या खोडणार दिसतोय काय? हो, त्याला काय होतं? कामाला वेळ काय कुठे बी? आपण मग तुम्ही बिल देऊन टाका आणि जा म्हणा ना, मोकळं टाकलं. देईन ना मग मी बिल. हा मिरच्या मंडीत विकल्या हा. का मग पैसे येईन. हा. मग तुम्हाला देऊन टाकते. मग आता नाही भेटणार का बिल मला? मग नाही ना, आता पैसेच नाही. मग जाऊ का मग मी? जाता कशाला? मिरच्या कोण खोडीन? काय बाई तुम्ही मला मिरची खोडायला लावून राहिले तुम्ही? हा मग लय अवघड बाई हो तुम्ही. कुठे सोपं आहे? नाही माझ्याशी नाही जमणार नाही या गोष्टी. मी आता काय करतो, डायरेक्ट साहेबाला पाठवून देतो तुमच्याकडे. सोपं आहे. अशी फांदी धरायची ना, अशी मिरच्या तोडायच्या. बाबा बाई लय अवघड आहे हो बाई. त्या साहेबाला पाठवतो, बस तुला काय करायचं कर, मरून तिकडे जाऊ दे. त्याच्याशी लग्न कर, नाही तर बिल भर, नाही तर त्याला मिरच्या खोडायला लाव. काय माणूस आहे बाई, काय बोला? लग्न काय कर? हा किती लोक सांग लग्न करू आता मी?